यावर्षी सोनलला 10वीच्या परीक्षेमध्ये 80% मार्क पडले. तुमच्या मोबाईलची बॅटरी बरोबर किती राहिलेली आहे? 5% पटकन चार्जिंगला लावा, पटकन चार्जिंगला लावा बरं. यावर्षी आपण 50% गणिताचा सिलेबस पूर्ण केलेला आहे बघा. तर काही वेळापासून मी काय म्हणते? टक्के, 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 टक्के. हं? हे टक्के म्हणजे आहेत काय? टक्केलाच आपण काय म्हणतो? पर्सेंट. 80%, 5%, 50%. ठीक आहे. आमची पार्टनरशिप होती 50-50%ची. पर्सेंट किंवा टक्के म्हणजे नेमकं काय? तेच आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर आपण बघूया. तर आता ऍट फर्स्ट पर्सेंट या शब्दाचा आपण अर्थ समजून घेऊया. पर्सेंट. पर्सेंट मध्ये कसा? पर्सेंट. ठीक आहे. सेंट म्हणजे काय? सेंट म्हणजे 100. प्रत्येकी 100. प्रत्येक 100ला असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर आता इथे बघा आपण जे सांगतो आता 80% पडले. 80% पडले म्हणजेच काय? टोटल 100 आहे. टोटल 100 पैकी तिला 20च कमी झाले. 80 पडले. ठीक आहे. 100च्या तुलनेत सांगतो. आता मग बॅटरी मोबाईलची 5% राहिली. 5% राहिली म्हणजे पूर्ण मग किती होती? पूर्ण 100 होती. तर आता त्याच्यापैकी फक्त किती राहिली? 5 राहिलेली आहे. ठीक आहे. तसंच आता मी काय सांगितलं? गणिताचा सिलेबस मी 50% पूर्ण केलेला आहे. 50% म्हणजे पूर्ण 100 आहे. त्याच्यापैकी मी 50% केलेलं आहे. ठीक आहे. तर हे झाले टक्के. आता टक्के म्हणजेच काय करणार? तर 100शी किंवा 100शी आपण तुलना करतो. त्यालाच आपण पर्सेंट काढणे किंवा टक्केवारी काढणं असं म्हणतो. तर या टक्क्याचा नेमका अर्थ काय होतो? तर आता हे टक्के दाखवायचे किंवा पर्सेंट दाखवण्यासाठी स्पेशल साइन आहे. हे टक्केवारीचं साइन आहे. हे म्हणजेच काय? हे साइन आलं की काय म्हणायचं? टक्के म्हणायचं किंवा पर्सेंट. याला कसं वाचायचं? 80% किंवा इंग्रजीमध्ये काय? 80%. ठीक आहे. हे कसं? 5% किंवा मराठीमध्ये कसं? 5%. हे किती? 50% किंवा 50% असं वाचायचं याला. आता याचा मग अर्थ काय होतो बरं? तर आता इथे बघा 80% म्हणजेच काय असतं? बरोबर 80/100. पूर्ण 100 पैकी फक्त 80 म्हणून याचा अर्थ कसा होतो? 80%. आता याचा 5% म्हणजेच काय? पूर्ण 100 आहेत. 100 पैकी मला फक्त 5 पाहिजे. ठीक आहे. किंवा माझ्याकडे 5 आहेत. म्हणून हे 5%. आता इथं 50% याचा काय अर्थ होतो? पूर्ण 100 आहेत. पण याच्यापैकी माझ्याकडे किती आहेत? 50% आहेत. ठीक आहे. हा याचा अर्थ होतो. टक्के कसे काढायचे? पर्सेंटेज कसं काढायचं ते बघूया. आता इथे बघा 25% ऑफ 500. 500चे 25% आपल्याला काढायचे आहेत. तर ते कसे काढायचे? आपल्याला माहिती 25% म्हणजेच काय? 25/100. ठीक आहे. आता त्याला गुणिले 500 करायचं. सोपं आहे एकदम. ठीक आहे. आता हे 0 कट होईल आणि इथं काय होईल? 5 गुणिले 25 करायचं. 25 5 किती? 125. हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. तसंच आता 900चे 9% काढायचे आहेत. तर हे काढताना कसं करायचं? आपल्याला माहिती 9% म्हणजेच काय? 9/100 गुणिले 900. ठीक आहे. हे 0 कट होईल आणि वरच्या 9चा गुणाकार 81. आपलं उत्तर आहे 81. आता इथे 40चे 90% कसे काढायचे? तर 90% म्हणजेच काय? 90/100 गुणिले 40 करायचं. 0 कट होतील सगळे आणि 9 चोक 36. उत्तर 36 आहे. तसंच आता 5चे 20% 20% ऑफ 5 कसे करायचे? तर आता 20% म्हणजे 20/100. ठीक आहे. आता गुणिले 5 करायचं. ठीक आहे. आता इथे बघा हे कट होईल. 5 1 5, 5 दोन्ही 10. 2 2 कट होईल. आता फक्त 1 उरेल. तर 5चे 20% 20% ऑफ 5 किती आहे? 1. पुढचे एक्झाम्पल आहे 200चे 54% काढायचे आहे. 54% ऑफ 200 ते कसे काढायचे? तर आता इथे बघा 54% म्हणजेच काय? 54/100 54/100 गुणिले इथे काय 200 म्हणजे किती? 200. ठीक आहे. आता 0 कट होते. आता इथे 54 मल्टिप्लाय बाय 2 54 गुणिले 2 किती येईल?
108 108 येईल. ठीक आहे. आता तसंच 1540 चे 15% 50% ऑफ 1540. ठीक आहे. हे कसं करायचं? 50% 15% म्हणजेच काय? 15/100 15/100 गुणिले 1540. जी संख्या पर्सेंट काढायची ती संख्या त्याला गुणुले करायची. हे 0 0 कट होतील. आता इथं 5 ने बघूया. 5 दोन्ही 10 5 त्रिक 15. ठीक आहे. आता इथं दोन्ही बे एक बे बे बेसती 14 आणि बेसती 14 77 येईल. ठीक आहे. आता इथं 3 आणि 77 चा गुणाकार. 7 त्रिक 21 4 2 7 त्रिक 21 22 23 231 आहे. ठीक आहे. आज आपण टक्के म्हणजे काय, पर्सेंटेज म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे. तर आता या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टक्केवारी कशी काढायची, पर्सेंटेज कसं काढायचं ते बघायचं आहे. मग आता आपण टक्केच काढले ना, पण टक्के काढले आता, पण आता आपण दिलेल्या संख्येचे टक्के काढलेले आहेत. गिव्हन नंबर्सचे आपण पर्सेंटेज काढलेले आहे. आता या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काही नंबर्स दिलेले आहेत आणि त्या नंबर्सचा आपल्याला 100% पर्सेंट मध्ये रूपांतर करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आदितीला एका परीक्षेमध्ये 500 पैकी 300 मार्क पडले म्हणजे किती टक्के पडले ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काढूया. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.